नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कृष्णा राघवला म्हणते की तुझ्यामुळे आपण इतक्या वेळा तोंडावर पडलो आहोत ना, की आता अजून एकदा तोंडावर पडलो ना तर आपले दात डायरेक्ट घशात जातील. त्यामुळे आता आपण तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तू निघू शकतोस, ये, असं म्हणत ती राघवला जायला सांगते. राघव कृष्णाला म्हणतो, कृष्णा, मला मान्य आहे, मी खूप चुका केल्या आहेत, परंतु इथून पुढे माझ्या हातून अशा कुठल्याही चुका होणार नाहीत, मी तुला प्रॉमिस करतो. पण मला एक सांग, कुठल्याही गोष्टीसाठी मी तुला फोर्स केला आहे का? नाही ना? तर कृष्णा मात्र शांतच असते. तर राघव म्हणू लागतो, तुला मान्य नव्हतं तर आपण लग्नासाठी सुद्धा फोर्स केला नाही आणि इथून पुढेही करणार नाही. तर त्यानंतर राघव गोदामावशींना म्हणतो की गोदामावशी, तुम्ही तरी हिला समजावा ना. तर कृष्णा मात्र शांतच असते. तर गोदामावशी राघवला म्हणू लागतात, माफ करा साहेब, परंतु या बाबतीत मी काही तिला बोलू शकत नाही आणि ती माझं काही ऐकून घेणार नाही. तुम्ही आणि तुमच्या काही घरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिला आहे, मग आता सांगा मी तिची काय समजूत काढू? गोदामावशी कृष्णाची समजूत काढण्यासाठी राघवला नकार देतात. तर राघव कृष्णाला म्हणतो, कृष्णा, माझ्यासाठी नाही परंतु माझ्या आईसाठी परत ये. तुला तिची परिस्थिती माहीत आहे ना, कालपासून तुझ्याच हातचं खायचं आहे एवढाच हट्ट आहे तिचा. माझी सिंधू मला भरवेल. आत्ता कुठे ती आजारपणातून बरी होत आहे, तिच्यामध्ये सुधारणा होऊ लागली आहे. कालचा दिवस आम्ही कसा तरी मॅनेज केला. तिला खोटं सांगितलं की तुझी तब्येत बरी नाही, आराम करत आहेस तू, परंतु इथून पुढे आम्ही कसं मॅनेज करणार आहोत? प्लीज आईसाठी परत ये ना. राघव कृष्णाला रिक्वेस्ट करत असतो, परंतु कृष्णाही राघवला म्हणते की मला विचार करायला वेळ हवा आहे. तर त्यानंतर कृष्णाही बाजूला उभी राहते. तर राघव बाहेर उभा राहून कृष्णाला म्हणतो, मी तुझी वाट पाहत आहे, तू पॉझिटिव्ह निर्णय घेशील याची मला खात्री आहे, असं म्हणत राघव तिथून निघून जातो. तर कृष्णा मागे वळून पाहते तर राघव तिथून निघून गेलेला असतो. आता कृष्णाही रत्न पारखींच्या घरी जावं की नाही या गोष्टीचा विचार करत असते. तर दुसरीकडे रत्न पारखींच्या घरी रुक्मिणी काकू म्हणू लागतात की काय करावं या मुलीचं काहीच कळत नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ, राजश्रीला बरं वाटावं म्हणून हिला आणलं आणि आताही आपल्याच डोक्यावर मिऱ्या वाटत आहे. तर ऋतुजा म्हणू लागते, मी तर वाटच पाहत आहे कधी एकदा राजश्री वहिनी बऱ्या होतात. त्या एकदा बऱ्या झाल्यात की नंतर मात्र मी या कृष्णाला फरफटत घराबाहेर घेऊन जाणार आहे. तर मधू म्हणू लागते, परंतु तिच्या जाण्यामागे काहीतरी कारण असेलच ना? तर ऋतुजा म्हणू लागते, नाही नाही, असं कारण कुठलं गरजेचं नाही आहे, तिला इतकंसं कारण पुरेसं आहे. आणि तसंही आपण तोंडावर पडलो की तिला विक्रमी आनंद होतोय आणि आता झालाच असेल नक्कीच. तेवढ्यातच तिथे राघव येतो. तर रुक्मिणी काकू राघवला विचारतात, काय झालं, ती मुलगी सापडली का, तुला भेटली का, ती आली का घरी? तर राघव म्हणू लागतो, मला अंदाजच होता काकू ती कुठे असणार आणि मी तिथे जाऊनही आलो आहे. तिच्याशी बोललो, तिला विनंती केली, परंतु काकू ती येईल असं मला वाटत नाही, कारण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. तेवढ्यातच तिथे राजश्री काकू येतात आणि म्हणू लागतात, काय काय गप्पा चालल्या, जेवणाची वेळ झाली, भूक लागली, ताटं वाढायला घ्या. तर सर्वजण मात्र शांतच असतात. तर राजश्री काकू म्हणू लागतात, आता एकत्र जेवायला बसायला हवं, कारण सिंधूसोबत जेवायला बसणं हा माझ्यासाठी नियमच होऊन बसला आहे. तर त्यानंतर राजश्री काकू राघवला विचारतात, राघव, अरे सिंधू नाही आली आहे का? तर सर्वजण शांतच होतात, कोणी काहीच बोलत नाही. तर राजश्री काकू राघवला पुन्हा विचारतात, काय रे, मी तुला काय विचारत आहे, सिंधू कुठे आहे? तू कबूल केलं होतंस ना की ती दुपारी जेवताना माझ्यासोबत असणार आहे, मग आता ती कुठे आहे, आली नाही आहे का? तर त्यानंतर राघव मात्र काहीच बोलत नसतो. तर राजश्री काकू विचारू लागतात, राघव, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझं आणि तिचं काही भांडण वगैरे झालं आहे का? तर राघव म्हणतो, नाही आई, असं काहीच नाही आहे, आमचं भांडण वगैरे तसं काहीच झालं नाही आहे, परंतु तिला बरं नाही आहे ना, आपण एक काम करूया, या विषयावर नंतर बोलूया का, तू अगोदर जेवून घे. राजश्री काकू म्हणू लागतात, नाही, नंतर का, आपण एकत्र जेवायला बसणार आहोत ना, मग नंतर वगैरे काही मला बोलायचं नाही आहे. तर राघव म्हणतो की हो, आपण एकत्रच जेवायला बसणार आहोत, मला मान्य आहे, आणि तसंही आपण आहोतच ना, आणि तिला बरं वाटल्यानंतर ती येईलच, तू चल बरं जेवायला. राजश्री काकू म्हणू लागतात, नाही, मी जेवणार नाही, आणि मी जर जेवणार असेल तर फक्त सिंधूसोबतच जेवणार आहे, मी सिंधूची वाट बघत राहीन, तुम्ही जेवून घ्या. त्यानंतर राजश्री काकूंना रुक्मिणी काकू म्हणू लागतात, राजश्री, अगं तू अशी का करत आहेस, का वागतेस, सांग ना, आपण सर्वांनी एकत्र जेवून घेऊया ना. राजश्री काकू म्हणू लागतात, वहिनी, जर माझ्यासोबत सिंधू जेवायला नसेल तर मी जेवणार नाही. तर ऋतुजा म्हणू लागते, राजश्री वहिनी, तुम्ही जर जेवला नाही तर तुम्हाला त्रास होणार आहे. राजश्री काकू म्हणू लागतात, नाही, मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ऋतुजा. सर्वजण राजश्री काकूंची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु राजश्री काकू काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. तर त्यानंतर राजश्री काकू राघवला म्हणतात, मला एक कळत नाही आहे की तुम्हा दोघांचं एवढं भांडण झालं आहे का की सिंधू जेवायला सुद्धा येत नाही आहे? तर राघव म्हणतो, नाही आई, असं काही नाही आहे, आणि मीच तिला सांगितलं आहे की तू आराम कर, जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत तू जेवायला येऊ नको, आणि असं काहीच नाही आहे, तू एवढी काळजी का करत आहेस? तर राजश्री काकू म्हणू लागतात, राघव, मला असं वाटत आहे की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस, मला काहीतरी गडबड
वाटत आहे. तर राघव म्हणतो, आई मी तुझ्यापासून काय लपवत असेल सांग ना. तर राजश्री काकू म्हणू लागतात, राघव मला खरंच सांग की सिंधू घर सोडून तर गेली नाही आहे ना. हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण शांतच होतात. कोणी काही बोलत नाही. कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही. राजश्री काकू कोणाचं काही न ऐकून घेता सिंधूच्या रूमजवळ जातात. तर राघव म्हणू लागतो, आई थांब, अगं प्लीज ती आराम करत आहे, तिला आराम करून देत ना. रुक्मिणी काकू म्हणू लागतात, राजश्री अगं राघववर विश्वास ठेव. राघव म्हणतो, आई आजचा दिवस तिला आराम करून दे, उद्यापासून ती नक्कीच आपल्यासोबत जेवणासाठी असेल आणि तुला तिच्या हातचं जेवण हवं आहे ना, मग ती तुला नक्की भरवेल, तू नको काळजी करूस. तर ऋतुजा म्हणू लागते, राजश्री वहिनी अहो तुम्ही सावी आणि विनूसारखे का हट्ट करतात मलाच कळत नाहीये. तर राजश्री काकू म्हणू लागतात, मला फक्त सिंधूला बघायचं आहे, मी तिला डिस्टर्ब वगैरे काहीच करणार नाहीये, परंतु तुम्ही मला बघायलाही का देत नाहीयेत. राघव म्हणू लागतो, आई ऐक ना, अगं तिला आराम करू देत ना. राजश्री काकू म्हणू लागतात, मी फक्त बघायचं म्हणत आहे, परंतु तुम्ही एवढे टेन्शन का घेताय, तुम्ही एवढे घाबरून का गेलात. परंतु कोणी काहीच बोलत नाही. सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर राजश्री काकू कोणाचं काही न ऐकून घेता दरवाजा वाजवत म्हणू लागतात, सिंधू अगं बाळा दरवाजा उघड, सिंधू दरवाजा उघड ना. परंतु सर्वजण घाबरून गेलेले असतात. आता काय होणार याची सर्वांनाच काळजी वाटत असते. तेवढ्यातच दरवाजा उघडला जातो. मध्ये पाहून राजश्री काकूंना खूप आनंद झालेला असतो. सिंधू आतमध्येच असते आणि सिंधूला तिथे पाहून राघव, ऋतुजा, रुक्मिणी काकू सर्वांनाच धक्का बसलेला असतो. सर्वजण धक्क्यानेच आतमध्ये पाहतात आणि आतमध्ये सिंधू आहे. त्यामुळे सर्वांनाच सिंधू कशी काय आतमध्ये आली याचा विचार पडलेला असतो. राघवही विचार करू लागतो की सिंधू इथे कशी. मधू ही सिंधूजवळ रागाने पाहत असते. तर सिंधू मात्र बेडवर बसलेली असते. सिंधूला पाहून राजश्री काकूंना खूप आनंद झालेला असतो. त्या धावतच सिंधूजवळ येतात आणि सिंधूला घट्ट मिठी मारतात आणि मायेनेच तिला जवळ घेतात आणि म्हणू लागतात, सिंधू बाळा कशी आहेस, तुझी तब्येत बरी आहे ना, तुला काही झालं तर नाही आहे ना. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, नाही मदर मला काही झालं नाही आहे. तर राजश्री काकू सिंधूला म्हणतात, काय गं तू रूममधून बाहेर का नाही पडलीस आणि मला पण येऊन भेटली नाही आहेस, मला खरं सांग राघव भांडला ना तुझ्यासोबत. तर सिंधू मात्र शांतच होते आणि ती राघवकडे पाहू लागते. राघव आणि तिच्यामध्ये झालेलं भांडण सिंधूला आठवत असतं, परंतु सिंधू काहीच बोलत नाही, ती शांतच असते. राजश्री काकू म्हणू लागतात, सिंधू मी तुला काहीतरी विचारत आहे, हा तुझ्यासोबत भांडला आहे का, तसं असेल तर मला आत्ताच सांग, मी चांगलाच त्याचा कान खेचणार आहे. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, नाही मदर काहीच नाही आणि तो मला काही बोललाच नाही आहे आणि आमच्यामध्ये असं भांडण वगैरे काहीच झालं नाही आहे. तर त्यानंतर राजश्री काकू विचारतात, म्हणजे खरंच तुझी तब्येत बरी नव्हती ना. तर ती म्हणू लागते की हो मला खरंच बरं वाटत नव्हतं मदर, आणि तू कशी आहेस, तू बरी आहेस ना. तर राजश्री काकू म्हणू लागतात, मी अगदी ठणठणीत आहे आणि तू आजूबाजूला असलीस ना की मला काही होत नाही, मला फक्त तुझी गरज असते. त्यानंतर राजश्री काकूंचं लक्ष तिथे असलेल्या फोटोंजवळ जातो. तर राजश्री काकू कृष्णाला म्हणतात, काय गं असं अल्बम वगैरे काढून का बसली आहेस. तर कृष्णा म्हणू लागते, अरे ते मला बरं वाटत नव्हतं ना, मग झोपून झोपून कंटाळा आला होता म्हणून म्हटलं की फोटो पाहत बसावं. तर राजश्री काकू कृष्णाला म्हणतात, तू जरी बहाणे बनवत असलीस ना तरी. तर कृष्णा विचारते, काय झालंय मदर. तर राजश्री काकू म्हणू लागतात, मला कळतंय तुझा उतरलेला चेहराच मला सांगत आहे. तर कृष्णा विचारते, मदर अगं काय झालं आहे. तर राजश्री काकू म्हणू लागतात, एक सांगू का, माझा राघव थोडा चिडका आहे, आगाऊ आहे, परंतु त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगं त्याचं किती प्रेम आहे त्याच्या चेहऱ्यावरच बघ ना, त्याचा सुद्धा चेहरा किती उतरलाय बघ ना. त्याने सुद्धा नीट काही खाल्लं नाहीये, तू नीट खाल्लं नाही तर त्याने सुद्धा खाल्लं नाही, तुला त्रास झाला तर त्याला सुद्धा त्रास होतो. परंतु मला एक सांग, तू पण त्याला का त्रास देत असतेस, प्रत्येक वेळी त्याच्यासोबत का भांडत असतेस. अगं असं भांडत जाऊ नका. तर त्यानंतर कृष्णाही राजश्री काकूंना म्हणते, सॉरी मदर, यापुढे अशी भांडणं होणार नाहीत. राजश्री काकू म्हणू लागतात, बाळा मला तुम्हा दोघांचा संसार अगदी सुखाने होताना बघायचा आहे. मी लवकरच तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे आणि तेही धूम धडाक्यात. तर ते ऐकल्यानंतर राघव मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, आईने तर लग्नाचाच विषय काढला आहे आणि आता जर कृष्णा चिडली तर आणि तिने खरं सांगितलं तर. राघव मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर त्यानंतर राजश्री काकू कृष्णाला विचारतात, काय गं लग्नाला तयार आहेस ना. तर कृष्णाही विचार करत म्हणू लागते, मदर आपण तुझ्या शब्दाबाहेर नाही आहोत, तू सांगशील तेव्हा आणि तू सांगशील तसं लग्न करायला आपण तयार आहोत, तू फक्त बोल. सिंधूने राघवसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून राजश्री काकूंना खूप आनंद झालेला असतो, परंतु रेश्मा, ऋतुजा आणि रुक्मिणी काकू या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तर मधू ही रागानेच कृष्णाकडे पाहू लागते. कृष्णाने राघवसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला हे ऐकून मधूला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर राघव मनाशीच म्हणू लागतो, सिंधू अगं तू किती ड्रामे करणार आहेस आणि तुझे हे सगळे काही ड्रामे मला समजले आहेत, परंतु तू आईसाठी इथे आली आहेस आणि त्यासाठी थँक्यू सो मच. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, मला काय वाटत आहे की त्यांच्या लग्नासाठी
त्यासाठी घाई करणं योग्य वाटत नाही. हे ऐकून राजश्री काकूंना धक्का बसतो आणि त्या धक्क्यानेच रुक्मिणी काकूंकडे पाहू लागतात. तर ते ऐकून मधू म्हणू लागते, काकू उलट त्या दोघांनी करेक्ट डिसिजन घेतला आहे. किती वर्ष असे एकमेकांपासून लांब राहिले आहेत. मधूचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी काकूंना धक्का बसतो आणि त्या विचारतात, राणी हे तू बोलत आहेस? तर ती म्हणू लागते की हो, हे मीच बोलत आहे. आणि मधूच्या तोंडून हे शब्द ऐकून राघवला सुद्धा धक्का बसलेला असतो. राघव सुद्धा विचार करू लागतो. तर इकडे ऋतुजा ही रेश्माला म्हणते, ही तर एक नंबरची नागिन आहे नागिन, हिच्यावर कुठल्याही प्रकारचा भरवसा ठेवायला नको. कधी गोड बोलेल काहीच कळणार नाही. तर रेश्मा म्हणू लागते, हो हे मात्र अगदी खरं आहे. तर मधू ही नाटक करत म्हणू लागते की आपल्याला तर माहीतच आहे की या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, त्यामुळे हे दोघेही एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर कृष्णाही मधूजवळ पाहून हसू लागते. तिला सगळं काही आठवू लागतं. गोदामावशी कृष्णाला म्हणालेले असतात की तू त्या लंबूसोबत का नाही गेलीस? तर कृष्णा म्हणू लागते, मी जर त्या लंबूसोबत गेले असते तर मधूला संशय आला असता. तेवढ्यातच दरवाजाचा आवाज येतो म्हणून कृष्णाही झोपण्याचं नाटक करते, आजारी असण्याचं नाटक करते. तर गोदामावशी दरवाजा उघडून पाहतात. तर कृष्णा विचारू लागते, मावशी अगं कोण आलं आहे? तर गोदामावशी म्हणतात, ती माजुरडी. असं म्हणत शांत होत म्हणू लागतात, मधुताई आले आहेत. मधू आपल्याला भेटायला आली आहे. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद झालेला असतो. कृष्णाच्या प्लॅनप्रमाणे मधू तिला भेटायला आलेली असते. तर मधू ही कृष्णाला म्हणते, आता तुला काय झालं आहे? दिवसाढवळे आडवी का पडली आहेस? तर कृष्णाही मधूला म्हणते, काय झालं आहे ना, आपल्या या बेडला बरं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं की झोपून त्याची काळजी घ्यावी. तर मधू विचारते काय? तर कृष्ण ही नाटक करत मावशीचा आधार घेत बसत म्हणू लागते, अरे यार, रत्नपारखी घरातून बाहेर पडताना मुंडकं काय घरातच ठेवून येतात का? अरे फ्रेंड्स, असं कोण का पडून राहतं सांग बरं? बरं नसेल तरच पडून राहतात ना. मग मला सुद्धा आता बरं वाटत नाहीये ना, म्हणून मी पडले होते. तर कृष्णाला मधू म्हणू लागते, तू नाटक करतेस ना? तर कृष्णा म्हणू लागते, तुझ्यासारखी नाटकं करायला मला तर अजिबात जमत नाही आणि सवय तर बिलकुल नाहीये. मला खरंच बरं नव्हतं आणि म्हणूनच मी झोपले होते. तर मधू ही कृष्णाला म्हणते, परंतु मला एक सांग, तू मला न सांगता घर का सोडून आली आहेस? तर कृष्णा म्हणू लागते, तुला प्रॉमिस केलं होतं आणि ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठीच मी ते घर सोडून आली आहे. सुंदरी, तू विसरली होतीस का? तुला आठवतंय का मी तुला काय म्हणाले होते? तू जर मला पोरगी दिलीस तर मी निघून येणार आहे आणि मी तेच केलं. परंतु तू मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसलास. तू माझा विश्वासघात केलास. तू तर एखादी पळवून आणलेली मुलगी माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला होतास. कृष्णाचं हे बोलणं ऐकून मधू शांतच होते. तर कृष्णा म्हणू लागते, तू आता सुंदरी काय पण कर, तू त्या लंबूशी लग्न कर, नाहीतर त्या आश्रमात काम कर. आपल्याला यामध्ये पडायचंच नाहीये आणि आपल्याला हा विषयच नको. तर मधू ही कृष्णाला म्हणू लागते, कृष्णा अगं तुझा गैरसमज होतोय. मला त्या मुलीबद्दल खरंच काही माहीत नव्हतं. तर कृष्णा म्हणू लागते, माहीत नव्हतं? मावशी, हिला चहा दे आणि इथून पाठवून दे. तर त्यानंतर मधू ही कृष्णाला म्हणते, कृष्णा आपण आता नवीन डील करूया का? तर कृष्णा ही मधूला म्हणते, नाही फ्रेंड्स, आता माझ्यामध्ये नवीन डील करायची ताकद तर अजिबातच नाहीये आणि त्यामुळे आता आपल्याला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचं डील करायचं नाहीये आणि तू जर दगा दिलास तर मधू ही म्हणू लागते, नाही मी आता कुठल्याही प्रकारचा दगा देणार नाही. असं म्हणत मधू ही कृष्णाला सावीचा फोटो दाखवते. सावीचा फोटो पाहून कृष्णाला भरून आलेलं असतं, परंतु चेहऱ्यावर ती काहीच दाखवत नाही. अगदी डोळे भरून ती सावीचा फोटो पाहत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही कृष्णाला म्हणते, ही मुलगी ताब्यात आली की तुम्ही इथून निघायचं आहे, कायमचं निघून जायचं आहे. त्यानंतर रत्नपारखी सदनच्या आसपास सुद्धा फिरायचं नाही. तसं तू मला प्रॉमिस कर, तरच ही मुलगी मी तुला देणार आहे. तर आपली मुलगी मिळावी यासाठी कृष्णा ही मधूला प्रॉमिस करते आणि मधूच्या हातावर हात ठेवत तिला प्रॉमिस करत म्हणू लागते की हो, आम्ही इथून कायमचे निघून जाणार आहोत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू कृष्णाला म्हणू लागतात, तुला जर या घराशी नातं जोडायचं असेल तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल. तर कृष्णा विचारते की कोणती? तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, रेश्मा आणि ऋषभमधील जो काही दुरावा आहे तो कमी करून दाखवायचा आहे. तू जर तो कमी करून त्या दोघांनाही एकत्र आणलंस तर मी तुझं आणि राघवचं लग्न लावून देईन. तर कृष्णा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, चालेल, मला हे मान्य आहे. हे ऐकून रुक्मिणी काकू धक्क्यानेच कृष्णाकडे पाहू लागतात. आता कृष्णा रेश्मा आणि ऋषभला कशाप्रकारे एकत्र आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.